विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. तुमच्यासमोर एक कविता आणि कवितेच्या शेजारी एक चित्र आहे. त्या चित्राचं अगदी बारकाईने निरीक्षण करा. अगदी हमरस्ता आहे. रस्त्यावर गाड्यांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. बाजूला उंचच्या उंच गगनचुंबी इमारती आहेत. इमारती दाटीवाटीने आहेत. त्याच्या बाजूलाच समुद्र आहे. ते फेसाळलेला खवळलेला समुद्र आहे. अगदी असा अथांग पाणी असणारा. आणि त्या बाजूलाच एक बाकावर झोपलेल्या लहान मुलाचं चित्र आहे. म्हणजे आपल्याला थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर हे चित्र महानगरातील आहे, शहरातील आहे. आणि कुठेतरी या सगळ्या शहरातील वातावरणाचा या लहान मुलांच्या संदर्भात काहीतरी परिणाम होत आहे. आणि त्यासाठी कवी आपल्या महानगराची असणारी एकंदर दयनीय अवस्था आणि त्याचा होणारा मानवी जीवनावर, लहान मुलांच्या बालपणावर होणारा विपरीत परिणाम कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो आपल्या कवितेतून तो मांडत आहे. हे आपल्याला ह्या चित्राच्या वरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 12वी योगभारतीमधील 9 नंबरचं पद्य समुद्र कोंडून पडलाय, वसंत आबाजी डहाके या सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार यांची ही समुद्र कोंडून पडलाय ही शुभवर्तमान या काव्यसंग्रहातील एक महत्त्वाची कविता आपण अभ्यासणार आहोत. कविता अभ्यासण्यापूर्वी कवितेचे शीर्षक जरा समजून घेऊया. समुद्र कोंडून पडलाय. आता इथे समुद्र म्हणजे अथांग पाणी, हे आपलं अगदी त्या शब्दाचा अर्थ येतो. इथे मात्र पाणी म्हणजे जीवन. म्हणजे या कवितेमध्ये समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. म्हणजे या समुद्राला, या अथांग असणाऱ्या या पाण्याला, या सागराला कवीने जीवन असं म्हटलेलं आहे. आणि हे जीवन आपलं कोंडून पडलं आहे. आपण सगळ्या प्रकारच्या सुखासाठी, भौतिक सुखासाठी मोठमोठ्या शहरामध्ये, महानगरामध्ये राहतो. पण तिथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. पण ते दिसत नाही. आपण पैशाच्या मागे धावतो, प्रसिद्धीच्या मागे धावतो. आणि हे सगळं करत असताना आपण खऱ्या अर्थाने काय मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे? आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख आहे का, शांती आहे का, या सगळ्याचा विचार केला तर आपण आपलं जीवन हे नगण्य करून टाकलेलं आहे. म्हणून इथे समुद्र कोंडून पडला आहे. यामध्ये आपलं जीवन अशा प्रकारे नगण्य झालं आहे, कवडीमोड झालं आहे. अशा या बकाल शहरामध्ये महानगराची परिस्थिती आज काय आहे ही कवींनी या कवितेमध्ये मांडलेली आहे. कविता समजून घेण्यापूर्वी कवींचा परिचय तुमच्यासमोर आहेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्य परिचय करून घेऊया, कवितेचा परिचय आपण करून घेऊया. समुद्र कोंडून पडला आहे ज्या कवितेमध्ये कवी काय म्हणतात? समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. म्हणजे या समुद्राला, या पाण्याला जीवन असं म्हटलं आहे. आणि समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा, म्हणजे या समुद्रासारखे अफाट विस्तीर्ण आपलं जीवन आहे, हे जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादामध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली. म्हणजे आपलं एवढं मोठं महत्त्वाचं अगदी अथांग असं आपलं जीवन आहे. आणि ते जीवन या शहरामध्ये अनेक मर्यादा आहेत. आपण असुरक्षित आहोत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन ह्या सगळ्यासाठी आपल्याला धावावं लागतं, पळावं लागतं. हे मिळत नाही. प्रत्येक दिवशी नवीन समस्या, नवीन संकट समोर उभं राहतो. त्यामुळे या सगळं मिळवण्यासाठी आम्ही या जीवनाच्या मागे धावत चाललेलो आहोत. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा आपल्याला स्वतःलाच घालून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोंडून पडलं ही अस्वस्थता आपल्या जीवनामध्ये सुख मिळालेलं आहे का, कुठेतरी शांतता आहे का,
चित्ताला शांतता आहे का, तर हे सगळं शोधत असताना असं स्वतः कवीला जाणवते, ती व्यक्त केली आहे. दुसरं गोष्ट म्हणजे दुसऱ्या कडव्यामध्ये फार मोठं एक समस्या कवीने शहरातील मांडली. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून गेले आहे. तुम्हाला माहिती आहे, मोठमोठ्या इमारतीमध्ये अगदी बाहेर नाही येणारा मनुष्य म्हणजे घरातीलच एकदा दरवाजावरून आतमध्ये गेला की लगेच दरवाजा लावून घेतो. त्याला अंगण नाही, काही नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, निरागस स्वच्छंद मन मोकळं आपलं करण्यासाठी त्यांना बाहेर जाता येत नाही. ते कोंडून पडतात, एखाद्या पिंजऱ्यामध्ये, एखाद्या तुरुंगामध्ये असतात. तशा प्रकारे कैद्यासारखे ते आपल्या ब्लॉकमध्ये असतात. तसेच वाहनांसोबत रस्त्यावर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. काही अशी अनेक अनाथ आणि इतरही बालकं आहेत, त्यांना विश्रांतीसाठी कुठेतरी रेल्वे स्टेशनवरच्या वाहनांसोबत इतर रस्त्याच्या बाजूला बाकावर झोपून आपलं आयुष्य घालवावं लागतं. तिथे आश्रय घ्यावा लागतो. शांत त्यांना कुठेही निवांत बालपण व्यतीत करता येत नाही. हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. हे सगळं पाहून समोरचा समुद्र अस्वस्थ होतो, तो व्याकुळ होतो. म्हणजे आपलं जीवनच व्याकुळ होतं. खऱ्या अर्थाने आपण जीवन मिळालं का आपल्याला, तर नाही. आणि मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिक व्यतीत होते. आणि या मोठ्यांच्या असणाऱ्या म्हणजे मोठ्या माणसांनी हे सगळे प्रश्न निर्माण केले आणि ते सगळे पैशाच्या मागे, या जीवनाच्या मागे धावत आहेत. लहान मुलांची चूक नाही, त्यांचं बाल्य आज आपण हिरावून घेतलेलं आहे. शहरातल्या धावपळीच्या युगाने ते पळवून घेतलेलं आहे किंवा हिरावून घेतलेलं आहे. याची कवीला खूप व्यथा वाटते किंवा दुःख वाटतं. आता आपण कविता एक एक त्याचं कडवं आपण अभ्यासू. बघा काय म्हणतात. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. आता इथे एक लक्ष, समुद्र म्हणजे जीवन, म्हणजे महानगरातील धावपळीत, महानगराच्या किंवा शहरांच्या या कोंडीमध्ये, या धावपळीमध्ये, ज्याला आपण शहरीकरण म्हणतो, व्यापारीकरण म्हणतो, या सगळ्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते कोंडून पडलं आहे. आणि ते कुठे, समुद्र कोंडून पडला आहे म्हणजे जीवन आपलं कोंडून पडलं आहे गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. आता गगनचुंबी म्हणजे तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, मद्रास ही सगळी जी शहरं आहेत, त्यामध्ये शहरे तुम्ही इमारती बघितल्यात, मोठमोठे टॉवर बघितल्यात, तर अगदी मान आपली उंच उंच म्हणजे शहराला म्हणजे गगनाला टेकणारे अशा त्याला गगनचुंबी इमारती म्हटल्या. आणि इमारतीमध्ये गजाआड म्हणजे गज म्हणजे लोखंडी गज, म्हणजे तुरुंगाला जसे लोखंडी गज असतात त्याची इथे तुलना केलेली आहे. म्हणजे इमारतीतील छोटे छोटे जे काय ब्लॉक आहेत, त्या ब्लॉकमध्ये गगनचुंबी इमारतीमध्ये आपलं जीवन आपण कोंडून ठेवलेलं आहे. आपलं जीवन आपलं कवडीमोल झालेलं आहे, नगण्य झालेलं आहे. म्हणून समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा. आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा दमून बघून काम नोकरी करून जेव्हा मनुष्य घरी येतो त्यावेळी कसा दिसतो माहिती आहे, अतिशय त्रासलेला, त्याला संत्रस्त असं म्हटलं संध्याकाळी. आणि पिंजारलेली दाढी झिंजा, झिंजा म्हणजे विस्कटलेले वाढलेले केस. आणि हा समुद्र, त्याची तुलना केली, संध्याकाळी हा समुद्र हे सगळं पाहतोय, हे जीवन पाहतंय. हा समुद्र अगदी दाढी पिंजारलेला, झिंजा वाढलेल्या, अतिशय त्रासलेला हा संध्याकाळी समुद्र किंवा हे जीवन आपलं दिसतं. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. आणि हा समुद्र म्हणजे हे जीवन हताशपणे म्हणजे त्याला आपल्या हातात काहीच नाही, म्हणजे आपल्याला याच्या सुधारणा करताच येणार नाही. शहर वाढत आहेत, बकाल होत आहे, समस्या वाढत आहे, त्यामुळे आपल्याला पळावंच लागणार. आपल्या हातामध्ये त्याला उत्तर काहीच नाही. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या. आणि हा समुद्र समोरच्या मोठ्याच्या मोठ्या इमारतीमधील 32व्या मजल्यावरील मुलाकडे तो पाहतो. त्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालं आहे. त्याचं बालपण उंच म्हणजे 32व्या मजल्यावर तो राहतो. म्हणजे कवीने इथे एक तुलना केली की त्याचं बालपण उंच आहे, म्हणजे तो एवढ्या मोठ्या उंच इमारतीमध्ये राहतो, परंतु या उंचच उंच पण ते खऱ्या अर्थाने अरुंद झालं आहे.
अरुंद म्हणजे त्याला लहानपणातला आनंद काहीच मिळत नाही. स्वच्छंदी निराखस अवखळ असं खेळणं, मित्रांबरोबर बागडणं, मनमुराद आनंद घेणं, बालपणाचा तो बाल्यावस्थेतील आनंद मिळत नाही. त्यामुळे त्याचं हे बालपण अरुंद झालं आहे. त्या अगदी छोट्याशा ब्लॉकमध्ये, त्या रूममध्ये गजा आडतो स्वतःला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. त्या मुलांना आई वडील नोकरीला गेल्यानंतर घरामध्ये राहावं लागतं आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. म्हणजे तो जन्माला आल्यापासून बालपणामध्ये ते मूल त्या ब्लॉकमध्येच बंद आहे. त्यामुळे त्याला बालपण काय, बाहेर मुक्तपणे मैदानात खेळणं काय, मित्र सवंगड्यांच्या बाबतीत आनंद घेणं काय, त्याला काहीच नाही माहिती. त्यामुळे त्याचं बालपण गुदमरलेलं आहे, घुसमटलेलं आहे. त्याला खऱ्या अर्थाने त्याचं बालपण त्याला माहीतच नाही, कारण तो या ब्लॉकच्या पलीकडे बाहेर आलेला नाही. त्यामुळे बालपणाची त्याला चवच माहीत नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं. मग बिचारा समुद्र त्याच्या डोळ्यामध्ये आभाळातील असणारा थकवा येतो. म्हणजे समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ येतं. म्हणजे समुद्र हे बालपण बघून, हे लहान मुलाचं जीवन बघून रडतो. त्याच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू येतात आणि शिणून तो वळवळतो डोळे आणि त्याला शरीराच्या आतमध्ये खूप वेदना होतात, त्रास होतो, तो शिंतो, त्याला थकवा येतो आणि त्याचे डोळे खूप दुःखाने वळवळतात. म्हणजे त्या डोळ्यांना ते पाहून सगळं दुःख नको नकोसे वाटते. अतोनात दुःख पाहून त्याला खूप दुःख होतं. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं, ही कल्पना समजून घ्या. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर, पण इमारतीच्या बाजूला जो रस्ता आहे तिथे थकलेल्या माणसांचे पाय, म्हणजे माणसं चालत आहेत, चालताना दिसत आहेत, पण त्यांचे पाय थकले आहेत. पाय थकले म्हणजे पोटासाठी पळावं लागतं, पण त्या पायामध्ये उत्साह नाही, पायामध्ये कुठेही तेज नाही. अगदी त्या पायामध्ये अगदी निस्तेजता दिसून येते. आणि बसची चाकं पाहतात. आता बसची चाकांची तुलना इथे काय केली आहे, तर ही चाकं चालतात, ही प्रगतीची चाकं आहेत. पण खऱ्या अर्थाने आपण जिला प्रगती म्हणतो, ती प्रगती तुमच्या मानवी जीवनासाठी सुखकारक आहे का, तुमचं जीवन आनंदी आहे का, तर नाही. म्हणून ही बस पळते आहे, वाहनं पळत आहेत, ही सगळी प्रगतीची वरवरची लक्षणं आहेत. पण माणसांच्या पायातच आज गती नाही, डोळ्यामध्ये चेहऱ्यावर आनंद नाही, तर हे कसलं शहरातलं जीवन, ते जीवन कवीला नको वाटतं. पुढे काय म्हणतात, समुद्र अस्वस्थ होऊन जातो. हे सगळं पाहून, शहरी जीवनाच्या या सगळ्या व्यथा पाहून हा समुद्र अस्वस्थ होऊन जातो. त्याला मनातल्या मनात खूप यातना होतात, विचारमग्न होतो. शहराच्या आयुष्याच्या विचाराने, म्हणजे शहरी जीवनातील विचाराने, शहरातील आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या प्रश्नाने तो विचारात पडतो. तेव्हा तो मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. तेव्हा या सगळ्या दुःखातून दूर जाऊन त्याने स्वतःच्या मनात तो कल्पना करतो आणि त्याचं मन असं मुक्तपणे कल्पना करण्यामध्ये, आनंद मिळवण्यामध्ये असं फिरत राहतं. शहरातल्या रस्त्यावरून वस्त्यामधून ते मन त्याचं कुठे फिरतं, शहरातील रस्त्यावरून वस्त्यामधून, कुठे कुठे झोपडपट्ट्या आहेत, कधी इमारती आहेत, कुठे आणखी छोट्या लोक मिळेल तसं डोकं टेकायला जागा मिळेल तसे राहतात. ते सगळ्या रस्त्यावरचे बकाल, फिरणारी गर्दीतली वाहनं, पायपीट करणारी माणसं, फेरीवाले, हे सगळे तो पाहतो. वस्त्या पाहतो, रस्ते पाहतो. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो आणि उशिरापर्यंत हे सगळं जीवन, म्हणजे भल्या पहाटे शहरातलं जीवन सुरू होतं. रात्री उत्तर रात्रीपर्यंत लोक कामच करत असतात. पहिली पाळी, दुसरी पाळी, तिसऱ्या पाळी असे वर्क टाईम, पार्ट टाईम सगळं करत असतात. हे सगळं तो पाहतो. स्टेशनवरच्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, आणि स्टेशनवर बाकावर एकाकी समोरच्या रुळावर रहदारी पाहतो. बाकावर पासून समोरची रहदारी पाहतो सगळी रात्रीपर्यंत. हे सगळं म्हणजे मुंबई तुम्हाला माहिती असेल कधी बंदच नसते. अशी इतर अशी खूप शहरं आहेत. हातावर डोकं ठेवून अर्ध मिटलेल्या डोळ्यांनी, आणि स्टेशनच्या समोर एका बाकावर हातावर डोकं ठेवून, म्हणजे हाताची उशी करून अर्ध मिटल्या डोळ्यांनी, अर्धे उघडे अर्धे, म्हणजे तो
झोपत आहे, झोप येते आहे नाही आहे अशा अवस्थेमध्ये त्याला कोणतरी दिसतं. त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल त्याला दिसलं कवीला. मुडपून म्हणजे पाय मुडपणं म्हणजे तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये बघा पाय मुडपून आपण झोपतो, म्हणजे पोटाशी पाय जवळ करून किंवा दुमडून मुडपून कसं बसं एक स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी एका बाकावर एक लहान मूल झोपलेलं असतं. झोप तर त्याला आलेली आहे पण डोळे मिटत नाहीत, जाग येते, कारण सगळ्या प्रकारची बकाल शहरातील अवस्था त्याला शांतपणे निरागसपणे त्या बाल्यावस्थेतील झोप त्याला येऊ देत नाही. ज्याचं बालपण स्टेशनवरच्या बाका एवढं बघा, त्या मुलाचं तो दारिद्र्यात गरिबीत वाढला असेल, फुटपाथवर वाढला असेल, म्हणजे एखाद्या बकाल उंचच्या उंच गगनचुंबी मोठ्या इमारतीमध्ये, सुंदर सुंदर इमारतीमध्ये, श्रीमंत इमारतीमध्ये राहणाऱ्या मुलांचं बालपणसुद्धा अस्थिर, त्यांना बालपणच माहीत नाही. आणि जे बाहेर आहेत, गरिबीत आहेत, दारिद्र्यात आहेत, फुटपाथवर जीवन जगणाऱ्यांचं, त्यांच्या मुलांचं पण जीवन असंच आहे, त्यांना पण बालपण नाही. आणि त्याची त्याला कल्पना असावी की नसावी, म्हणजे त्या असणाऱ्या मुलाला पण, फुटपाथवर राहणाऱ्या स्टेशनवरच्या बाकावर झोपणाऱ्या मुलाला पण बालपण कसं असतं याची कल्पना आहे किंवा नाही काय माहीत, त्याला पण बालपण माहीत नाही. अवखळ स्वच्छंदी निरागस आनंदी चेहऱ्याने राहावं, मजा करावी, मनमोकळेपणाने खेळावं मैदानात, हे बालपण त्यांना माहीत नाही. समुद्र खिन्न हसतो, हे सगळं बघून समुद्र हसतो म्हणजे जीवनच जीवन आपल्यावर हसतं. आपण कोणाच्या मागे धावतोय, कशा मागे धावतोय, आपल्याला सुख मिळालं का, हे समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. शिनलेल्या पापण्या म्हणजे हे सगळं मानवाचं शहरातील धावपळीत जीवन बघून त्याच्या डोळ्यांना पण दुःख होतं. डोळे त्याचे खूप त्रासतात, शिंतात, ते दमतात, भागतात आणि तो पापण्या मिटून घेतो, हे आपल्याला पाहवणार नाही. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची. आता बघा इथे समुद्राला एक काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची. कोणाकोणाच्या? वयस्कांच्या शहरातील. हे शहर आहे मोठ्या माणसांचं, ते सकाळी नोकरीला जातात, फिरतात कामासाठी, त्यांच्या मागे या लहान मुलांनासुद्धा शहरामध्ये यावं लागतं, पण त्यांचा कोण विचार करत नाही. लहान मुलांच्या प्रश्नासंदर्भात कोण विचार करत नाही. हे शहर मोठ्यांसाठीच आहे, पण या मोठ्यांचं पण बालपण अशातच गेलं आणि त्यांच्या मुलांचं पण बालपण अशातच जाणार आहे. हे कवीला बघून कवीचं काळीज तुटतं, त्याला दुःख वाटतं, साऱ्यांच्याच बालपणाची त्यांना काळजी वाटते आणि मन काळजीनं खिन्न होते. म्हणजे महानगरातील मोठमोठ्या बकाल शहरातील, तिथल्या व्यवस्थेतील, तिथल्या धावपळीतील आणि त्या धावपळीमुळे मनुष्याचं जीवन आज नगण्य आणि कवडीमोल झालेलं आहे. ते समुद्र अथांग आहे. मानवी जीवनाची, समुद्र आणि मानवी जीवन हे प्रतीक आहे आणि जीवनाशी त्यांची तुलना करत असताना हे जीवन खऱ्या अर्थाने कोंडून पडलेलं आहे. आपलं एवढं मोठं महत् प्रयासाने मानवी देह आपल्याला मिळाला, तो अशा प्रकारे नगण्य होऊन, कवडीमोल होऊन, आपल्याला आपल्या भौतिक सुखांसाठी गरज आहे म्हणून मनाने नाही, शरीराने नाही, आपल्याला हे सगळं सहन करावं लागतं. हा सगळा त्रास आपल्याला सहन करावं लागतं आणि हे शहरी जीवनाची व्यथा, त्यातील बालकांची, बाल्यावस्थेची, बालपणाची व्यथा कवी इथे आपल्या कवितेमध्ये मांडतो. धन्यवाद मित्र हो.